निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर शहरात जुगार मटका या अवैध धंद्यांवर मोठी कारवाई काल बघायला मिळाली। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या पथकाची ही धडाकेबाज कामगिरी। संगमनेर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, परंतु स्थानिक पोलिसांकडून कुठलीही कारवाई होताना दिसली नाही। त्यामुळे नागरिक संतप्त होते। आता मात्र ही मोठी कारवाई झाल्यानं संगमनेरकर पोलिसांचं कौतुक करत आहेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं काल दिनांक 20 जून रोजी संगमनेर शहरातील तेलीकुंड कोल्हेवाडी रोड येथील 2 अवैध मटक्यांच्या धंद्यांवर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला। या छाप्यात मटका व्यवसाय चालवणारे बुकिंगसह 35 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून तब्बल 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी संगमनेर तालुक्यात ही पहिलीच मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली। त्यामुळे संगमनेर व शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जुगार मटका, दारू, वाळू, गुटखा असे सर्रास सुरू आहे। अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे यामुळे आता दणाणलेत। याबाबतची अधिकची माहिती पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे। सर, संगमनेरमध्ये आज रेड करण्यात आली। डबल घ्या, कोणती रेड आहे आणि डबल विचारा। सर, संगमनेर शहरामध्ये रेड करण्यात आली, नेमकं काय प्रकरण आहे? माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन केलं आहे, जे जिल्ह्याभरातील अवैध धंद्यावर किंवा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतं। तर असंच आज संगमनेर शहरामध्ये 2 ठिकाणी मटका चालवणारे मटका बुकिंगवरती या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली। कारवाई केली असता येथे एकूण 35 आरोपी आम्हाला मटका चालवणारे किंवा मटक्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होणारे मिळून आले। तर हे 35 आरोपी आणि त्यांच्याकडे एकूण मुद्देमाल जो आम्ही हस्तगत केला आहे तो एकूण मुद्देमाल आहे 10,45,370 रुपये। या प्रकारे यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे। संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये पुढील कारवाई करण्यात येईल। अशीच कारवाई संगमनेर शहरासहित संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने चालू आहे। यापुढेही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर भागप्पा इटप राहणार तेलीखुंट संगमनेर शहर, सुदर्शन दत्तात्रय इटप राहणार तेलीखुंट संगमनेर शहर, अशरफ शमशेर अली सय्यद उर्फ जहागीरदार राहणार तीनबत्ती चौक जहागीरदारवाडा संगमनेर शहर, दत्तात्रय भागप्पा इटप राहणार तेलीखुंट संगमनेर शहर, नानासाहेब बापू जाधव राहणार रायते तालुका संगमनेर, सूरज रामसिंग तांबरकर पंपिंग स्टेशन तालुका संगमनेर, अण्णासाहेब कुंडलिक खताळ राहणार धांदरफळ, रवींद्र नंदुराम हसे राहणार माळीवाडा, हौशीराम रामभाऊ कहांडाळ राहणार सावरचोळ, इक्बाल बशीर शेख राहणार गौंडीपुरा, शेखर भास्कर जाधव राहणार घुलेवाडी, नानासाहेब भीमराज उकिरडे राहणार निळवंडे, रामदास गणपत माळी राहणार रायते, कैलास बाबूराव जाधव राहणार खांडगाव, शिवाजी दत्तू सातपुते कुरण रोड, राजू रामनाथ झमरे उपासनी गल्ली संगमनेर, मधुकर नामदेव भोट, बाळासाहेब कारभारी पवार ओझर, भाऊसाहेब नाना काळे राहणार आनंदवाडी तालुका संगमनेर, शंकर संजय सवर्गे राहणार वैदुवाडी, तसेच रमेश बाबूराव सरोदे राहणार देवी गल्ली, दगडू रामचंद्र पवार राहणार कनोली, असलम सुलतान शेख राहणार समनापूर, हरिभाऊ बबन पवार राहणार निळवंडे, मनोहर काशीनाथ अभंग राहणार माताडेमळा, संभाजी किसन साळवे राहणार निमगाव जाळी, विश्वनाथ नाना अल्हाट राहणार पंपिंग स्टेशन संगमनेर,
सुभाष सीताराम खैरे राहणार जोरवे तालुका संगमनेर नावेद उर्फ साहिल अशरफ सय्यद, आयान साजिद सय्यद, नजाकत शमशेर अली सय्यद, हुसेन रऊफ पटेल, रियाज बापूमिया देशमुख सर्व राहणार संगमनेर शहर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता, हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध, पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 9420636736 किंवा 8208423324.